नमन तुझ श्री दत्ता अत्रि ऋषी कुमार मजवरी करी कृपा हे पदांबुज वाक पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरती अंतराची स्तवन करीन तुझे तोष होईल स्वामी जन्मुनी ऋषी वंशी वास सह्याद्री धामी उभय नट नटोरी मानवी वेशधारी विहन करिता गौतमी तटतीरी विहन करिता गौतमी तटतीरी
निमित्त सातवं पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत. आज शेवटचं सत्र आहे. आज रात छोटी आहे, आज सोंग जास्त आहे. आज आटपलं पाहिजे. आज थोडस स्पीड मध्ये घ्यावं लागेल. दत्तकथा सांगत असताना मी आपणास श्री दत्तात्रय प्रभूंचा जन्म, अवतार दिन, देवल ऋषींचं गर्भहरण, परशुराम बेटी हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामध्ये बालरूपाने, बाल्यरूपाने, पारदेवेशामध्ये दत्तात्रय महाराजांनी क्रीडा केलेली आहे. आजची निळाली जे सांगणार आहे तुम्हाला, ही महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतातली आहे. इतिहास जर तसा पाहिला तर अलर्कावती नगरी, सध्याचं अचलपूर हे गाव आहे. अचलपूर म्हणजे अमरावती जिल्हा, त्या ठिकाणी घडलेलं आहे. ऐतिहासिक गाव आहे. जुन्या काळातही त्या ठिकाणी सत्राजित नावाची राजा होती. राजधानीचं शहर. सत्राजित राजांना ऋतुध्वज नावाचा एक मुलगा आहे. अत्यंत धर्मवान आहे, संपन्न आहे, राज्यही संपन्न आहे. राजाही धार्मिक आहे. राजाचा मुलगा तर अत्यंत धार्मिक, शूरवीर असून पराक्रमी आहे. नवे 800 वर्षापूर्वी जरी आपण जर पाहिलं इतिहास, तर 1200 ते 1300 शतकामधला इतिहास जो आहे, ज्यावेळेस मुघलांच्या धाडी या ठिकाणी आलेल्या आहेत, आणि मुघलांच्या धाडीमध्ये मला वाटतं 1327चा जो काळ आहे, तो अलाउद्दीन खिलजीचा महाराष्ट्रामध्ये धाडीचा त्यांनी उच्छाद जो मांडला होता. त्यावेळेसही ह्या अलर्कावती नगरीचं उल्लेख आपल्या इतिहासामध्ये आढळतो. अलर्कावती नगरी. त्यानंतर मराठवाड्यामध्ये आमच्या असलेलं दौलताबादचं जे राज्य आहे, यादव घराणे, यांचाही इतिहास असा फार जुना आहे. अलर्कावती नगरी, अचलपूर हे त्या काळामध्ये त्रेतायुगातही संपन्न होतं, कलियुगातही संपन्नच होतं. त्यावेळेसचे राजे सत्राजित, ज्यावेळेस अलाउद्दीन खिलजीची धाड आली, त्यावेळेस इतका उत्पात मांडला गेला, इतका उच्छाद मांडला गेला त्या नगरीचं, की अक्षरशः एखादी 16 वर्षीय लल्ला ज्याप्रमाणे सजवलेली असते, सजलेली असते, संपूर्ण अलंकाराने मंडित असलेली ती नगरी या मोगलांच्या धाडीमध्ये इतकीही अवस्था केली गेली त्या अचलपूर शहराची. इतिहासकारांनी फार सुंदर वर्णन या अलर्कावती अर्थात अचलपूर या शहराचं केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी जी धाड टाकली होती ती दौलताबादच्या राजावर, कृष्णदेवराजे नंतर त्या ठिकाणी गादीवर आले अमनदेवराजे नंतर आल्यानंतर त्याच्यानंतर आले रामदेवराजे. असा हा रामदेव राजांचा इतिहास जो आहे, तो महानुभावांच्या आद्यग्रंथ लीळाचरित्र या ग्रंथात सुद्धा त्याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. इतकी सर्वांग सुंदर नगरी धाडीमध्ये अस्ताव्यस्त केले गेले. दौलताबादचा इतिहास असा सांगितला जातो की ज्यावेळेस त्या दौलताबादच्या किल्ल्याला वेढा घातला गेला, युद्धाचेही काही नियम असतात, युद्धाचे सगळे नियम तोडले गेले. रसद जी आतमध्ये असणाऱ्या सैन्यांना किंवा परिवारांना जायची, ते रसदीचे पोते सुद्धा या अलाउद्दीनच्या धाडीमध्ये बाहेरच त्यातून गहू ज्वारी काढून घेतल्या जायची आणि त्यात वाळून टाकून पटवल्या जायची. अशा या ऐतिहासिक नगरीची ही आजची जी कथा सांगणार आहोत, ही कथा अलर्कावती अचलपूर या शहराची आहे. आणि ह्या ठिकाणी सत्राजित नावाचा राजा अगदी आनंदाने गुण्या गोविंदाने राज्य करत होता. आणि त्या राजांना ऋतुध्वज नावाचा एक
पुत्र होता. धार्मिक, ज्या माणसाकडे पैसा असेल धार्मिकच असेल असं काही नसतं. पण ह्या ठिकाणी मात्र सद्गुणाची खाणच होती. त्याच्या राज्यामध्ये साधू संतांचा मान सन्मान सत्कार यज्ञ होती, सगळं काही अगदी आनंदाने चाललेलं होतं. सर्वांग सुंदर असल्या पुत्राला उपवर झाल्यानंतर राजालाही वाटलं की याचं कुठंतरी लग्न करायला पाहिजे. पण त्याला काही मुलगी त्याच्या योग्य अशी प्रमाणात काही भेटत नव्हती. त्याच काळामध्ये त्याच राज्यामध्ये लांब अशा एका गुहेमध्ये गाल्व ऋषी म्हणून गाल्व मुनी म्हणून त्या ठिकाणी तपश्चर्या करायची. संत कुठे असतात? गावाच्या बाहेर. मंदिर कुठे असतं? गावाच्या बाहेर. जुन्या काळामध्ये आता मंदिर सगळे शहरामध्ये गावाच्या मध्यभागी आलेले. एक विचारवंत असं सांगतात की मंदिर गावाच्या बाहेर असावे आणि स्मशानभूमी गावाच्या मध्य ठिकाणी असावी. ते म्हणाले असं कसं काय? असं का? येता जाता गावातल्या लोकांना दिसलं पाहिजे की आपलं शेवट या ठिकाणी आहे, म्हणून स्मशानभूमी गावाच्या मध्ये पाहिजे. भलेही गावाच्या बाहेर मंदिर असेल तरी चालेल. असे एक विचार असतो. आपापले विचार असतो, तसे विचार होते. गाल्वाची मुली होते, त्यांची जी गुहा होती असे लांब एका डोंगराच्या कपालीमध्ये ते राहत. त्याला 2 मुले होते, अश्वताख्य आणि नाग नावाचे 2 मुले. आता जनसंपर्कापासून हे जे असतात साधू संत ऋषी मुनी हे पहिल्यापासून लांबच राहतात. लांब राहण्याचंही कारण आहे, कारण या ठिकाणी सगळं विकाराचं बाहुल्य असतं, पदार्थांची सुबत्ता असते. मन विचलित होऊ नये म्हणून हे गावापासून लांब, समाजापासून लांब. राजालाही गरज असली तर राजा त्या ठिकाणी जायचं, भक्तांनाही गरज असली तर भक्त त्या ठिकाणी गुरूंना भेटायला जायचे. आता परिस्थिती बदलली. आता बाबांना आमच्या डोर टू डोर पहिले 2 दिवस पहिले पत्रिकाच नाही दिली म्हणून गावातले लोक येणार. आता परिस्थिती बदलली. तसं नाही व्हायला पाहिजे. मंदिर बाबाचं आहे, ठीक आहे, पण मंदिर देवाचं आहे, मंदिर गावाचं आहे, तुम्हा आम्हा सर्वांचं आहे, आपलं आराध्य दैवत आहे. असं कसं जमल? बाबा एकटे म्हणजे मंदिर आहेत का? देव म्हणजे एकटे मंदिर आहेत का? देवाला पुजारी पाहिजे आणि पुजाऱ्यांसोबत भक्तही पाहिजे. दोघांचा जर संयोग असेल तर बाहेरचे येणाऱ्या संतांना बरंही वाटतं की यार गावात चांगलं आहे, वातावरण सुंदर आहे, धार्मिक गाव आहे. आता तुमच्या गावाचा मी कसा उल्लेख करू? सबके लिए खुला है मंदिर हमारा, मतभेद को भूला है मंदिर हमारा, सबके लिए खुला है मंदिर हमारा, मतभेद को भूला है मंदिर हमारा, सबके लिए खुला है। आओ कोई भी धर्म में, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्म में, आओ कोई भी पंथी, सब भावना समाना, सब भावना समाना, मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है। सगळ्यांसाठी मंदिर आहे. बाबांनी सांगितलं की कोणी यायचं नाही, तुम्ही यायचं नाही असं बाबा करतात का? कधीच नाही. एक लक्षात ठेवा, माझ्या मंदिरामध्ये तर अशीच व्यवस्था आहे. कार्यक्रम असला की भक्त मंडळ मला सांगतं, बाबा तुम्ही गादीवर बसायचं, आलेल्या भक्तांना हसत मुखाने स्वागत करायचं, कोणी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, हातात जे येईल ते उचलायचं आणि प्रसाद द्यायचा आणि आशीर्वाद द्यायचा.
या ठिकाणी मी बाबांची पळापळ पाहतोय, थोडस मला असं वाटलं की आता कुठेतरी कमी पडतोय आपण. पहिले असंच होतो, मग ती एवढी धार्मिक माणसं गेली कुठं? माणसं आहे कुठं ती? तुम्ही आम्हीच होतो ना पहिले, आपलेच पूर्वज होते ना, असं नाही म्हणायला पाहिजे. एवढा आज मी तर काही कोणाला काही बोललो नाही, पण एवढं मात्र सगळ्यांनी मिळून, सगळ्या गावाने मिळून आज संकल्प करायचा की पुढच्या वेळी कोणताही बाबा येऊ, बाबांच्या ह्या कार्यक्रमाला, बाबांच्या मुलाचा कार्यक्रम आहे का, बाबाच्या मुलीचा कार्यक्रम आहे का, हे देवाचा उत्सव आहे, आनंदाने साजरा व्हायला पाहिजे की नाही, आनंदाने करायला पाहिजे की नाही, आनंद उत्सव झाला पाहिजे की नाही. एवढा संकल्प आपण आज करूया. शेवट उठताना मात्र सगळ्यांनी पाणी हातामध्ये घ्यायचं, संकल्प सोडायचे. बाबा आजपासून मंदिर तुमचं नाही, तुम्ही जरी प्रमुख असले, मंदिर आमच्या गावकऱ्यांचं आहे, आमचं मंदिर आहे. आम्हाला बाबांनी बरोबर म्हणून आलो का? नाही, बाबांनी सांगितलं गावकऱ्यांची इच्छा आहे बाबा तुम्ही यावं, म्हणून आम्ही आलो, तुमच्यासाठी आम्ही येत असतो. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, गाव ऋषी जे होते ते गावातून बाहेर गुफेमध्ये एक राहायचे, त्याला 2 मुलं होते, अश्वत्थाक्ष आणि नाग म्हणून. आता ऋषींनी कधी त्यांना कधी गावामध्ये येऊच दिलं नाही. एक दिवस ऋषी कुठेतरी भिक्षेला गेले. मुलं खेळता 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 नेमकं त्या नगरीमध्ये आले, अर्लकावती नगरीमध्ये. मोठी होती थोडीशी मुलं. गावामध्ये आल्यानंतर गावातली ती चकाचौंध त्यांनी पाहिली, दिवेवरती पाहिले, हाट बाजार पाहिलं. पाहता 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 राजवाड्याच्या समोर आले. कोणतरी ऋषी मुनी आहेत, ऋषींचे मुलं आहेत, ऋषीपुत्र आहेत. म्हणून राजांचा तो मुलगा ऋतुध्वज, आता तो पहिल्यापासूनच धार्मिक होता, रूपवान होता, मदनाचा पुतळा होता, सर्वांग सुंदर होता, शूर होता, वीर होता. त्याने त्या दोघांना पाहिल्यानंतर त्यांचं स्वागत केले. या मुलीवर या, या ऋषीवर या, आतमध्ये या म्हणाले, म्हणे आमच्या घरामध्ये या. दरबारामध्ये नेलं, त्याचं खूप स्वागत केलं, खूप भावलं. कोणी काही दिल्यानंतरच कोणी आवडतं कोणाला, अशा काही प्रकार नसतो. माणसाचा स्वभाव ही माणसाला आकर्षित करणारा असतो. माणसाचं बोलणं, माणसाचं वागणं हे असं असावं की पुढला माणूस आकर्षित व्हावा आपल्याकडे. वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली मानसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली मानसे गेली कुठे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा चेहरा
सौंदर्य गुणांमोदन केलं त्यांचं. गालबोबनी संध्याकाळी आता दिवसभर त्या राजाच्या त्या राजमहालामध्ये राहिले, त्याच्यासोबत भोजन केलं. सुस्वभावामुळे त्या ऋषीपुत्रांना तो राजकुमार फार आवडला. फार छान आहे म्हणाले, फार छान. सकाळपासून संध्याकाळ झाली. संध्याकाळी ते त्यांना जाग आल्यानंतर ते म्हणाले, आता आम्हाला घरी जायला पाहिजे. आमचे वडील आई वडील वाट पाहत असते. म्हणून गालव मुलीचे जी मुलं आहेत, अश्वताक्य आणि नाग, दोघेही संध्याकाळी आपल्या गुहेमध्ये परतले. तोपर्यंत गालवमणी गावामध्ये भिक्षा मागून कोणा आलेले होते. आल्यानंतर घरामध्ये पाहिलं की मुलं आपली आज घरामध्ये नाहीत. चिंताग्रस्त वाट पाहत राहिले की गेले कुठे मुलं. यांना कधी रस्ताही दाखवला नाही शहराचा किंवा इतर ठिकाणचा. आज मुलं गेले कुठं. चिंताग्रस्त असलेले गालवमणी आणि समोरून पाहतायत तर दोन्ही मुलं अगदी हसत मुखाने बागडत उड्या मारत येत आहेत. आल्या आल्या पहिले प्रश्नाच्या फैरी घडल्या, कुठे गेले होते. ते म्हणाले, तात आम्ही सकाळी थोडस बाहेर निघालो गुहेच्या. फिरता फिरता लांब निघून गेलो. लांबही इतकेच की अर्णकावती नगरी म्हणून या ठिकाणी जवळच नगरी आहे, त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी काय काय सौंदर्य पाहिलं आम्ही. काय काय मोठ्या मोठ्या उंच इमारती पाहिल्या, इमले पाहिले, माड्या पाहिल्या, बाजार पाहिला, एक एक वस्तू पाहिल्या. फिरत असताना राजवाड्याच्या समोर पोहोचलो. त्या ठिकाणी एक राजकुमार भेटले आम्हाला. काय सुंदर आहे म्हणाले, काय दिसायला स्वरूपवान आहे, मदनाचाच पुतळा आहे. स्वभावही फार छान आहे म्हणाले तात. त्यांचा फार स्वभाव छान आहे. त्यांनी आम्हाला अगदी आदराने घरामध्ये जीव खाऊ घातला. आम्हाला खूप मान सन्मान सत्कार केला. पण तात ते म्हणाले, काय झालं. चलता चलता गाडी का थांबली. ते म्हणाले, तात तो इतका पराक्रमी शूरवीर योद्धा आहे, मदनाचा पुतळा आहे तो, पण त्याला शोभेल असं त्याचं अजून लग्न झालेलं नाही, त्याला उपवर कन्या भेटलेली नाही. ऋषी म्हणाले, असं संत आहेत ते. असं म्हणतात, जगाच्या कल्याणात संतांची बी होती, जिजवी ती ते परोपकार आहे. जगाचं कल्याणच त्यांच्या मनामध्ये असतं. अरे एवढा पराक्रमी मदनाचा पुतळा, लावण्यवान स्वरूपवान सौंदर्य या ठिकाणी भरलेला आहे, शूर आहे, वीर आहे. मग अशा मनामध्ये मी एक मुलगी पाहिलेली, फार सुंदर आहे म्हणाले. पण जिंदगी में काश और परंतु रही जाता है. कितीही करा, आयुष्यामध्ये कितीही केलं तर राहून जात. अरे असं जर केलं असतं तर, अरे असं जर झालं असतं तर, पर आणि परंतु राहूनच जात. तुम्ही किती करा, सगळ्या गोष्टींची उपलब्धता आहे, परंतु राहिलं कुठेतरी कमी राहिलीच. सर्व गुण संपन्न ते ईश्वर आहे, पण आम्ही माणसं काय शोध ईश्वरामध्ये सुद्धा कमी काढतो. एका चित्रकाराने आपली चित्रकला पूर्ण केली, गुरुची आज्ञा घेतली, घरी गेला, एक सुंदर सर्वांग सुंदर एक फोटो काढला आणि बाजारामध्ये नेऊन उभं केलं आणि खाली गेले. याच्यामध्ये काही चूक असेल तर ती सांगावी. बाजारामध्ये प्रत्येक माणूस येत होता, फोटो मधलं काही ना काही चूक काढत होता, त्या ठिकाणी फ्री मारत होता, त्या ठिकाणी असं नाही असं पाहिजे, असं नाही असं पाहिजे. सकाळी लावलेला फोटो संध्याकाळी येऊन चित्रकार पाहत होता, सगळे पुऱ्याच पुऱ्या होते त्या फोटोवर. तो म्हणाले, एवढं सुंदर चित्र काढण्याचा मी प्रयत्न केला, सुंदर फोटो काढलाही होतो. नाराज झाला तो, खचला मनामध्ये. आजपासून एक कुंचला हातामध्ये घालायचंच नाही, ब्रश हातामध्ये धरायचंच नाही. ही वार्ता गुरुला कळली. गुरुने त्याला बोलवलं, इकडे येणार. काय झालं नाराज व्हायला, तुला एवढी मी कला शिकवली, तू एवढा सुंदर कलाकार आहेस, काय सांगू म्हणाले. बरोबर एक फोटो काढला आणि बाजारामध्ये लावला. खाली गेलो होतो मी, कोणाला काही चूक वाटत असेल ते चूक सांगा, फुली मारून मला सांगा काय गोष्टी करायची ते. संध्याकाळी पाहायला गेलो तर मला सगळ्या फोटोवर फुल्याच फुल्या होत्या. गुरु म्हणाले, चुकलं होतं. तेव्हा काय चुकलं, तेव्हा पुन्हा एकदा फोटो काढ आणि मी सांगतो तसं खाली मी.
ते म्हणे ठीक आहे. पुन्हा फोटो काढला, एक पोर्ट्रेट काढला, मोठा फोटो काढला 5-7 फुटाचा आणि खाली लिहिलं, या फोटोत काही चूक असेल तर ती दुरुस्त करावी. सकाळपासून संध्याकाळ 2 दिवस 8 दिवस फोटो राहिले, एकही त्याच्या फुली मारणारा आला नाही की एकही त्याला दुरुस्त करणारा आला नाही. जीवनामध्ये असे तर सगळे लोक चुका काढत असत आपले, पण चूक दुरुस्त करायला कोणी पुढे येत नाही, सांगत नाही, समजून सांगत नाही की तुझी हे चूक होते, तू समज. तू अजूनही सुंदर म्हणशील, सुंदर तर आहेतच. माणूस गेल्यावर म्हणतात सगळे फार सुंदर माणूस होता. अरे त्याला जिवंतपणी म्हणा ना तुम्ही, जिवंतपणी त्याला विचारा ना. जिवंतपणी नाही विचारत, मेल्यानंतर येतात त्याचं ती कपडावर करून पाहतात कसा मेला हो. अरे जिवंतपणी विचार ना, कसा जगला रे बाबा, तुला काही गरज आहे का? मैं मर जाऊंगा तो मेरी मौत पे आकर रोएंगे, पूछेंगे कैसे मरा. अरे जब जिंदा होता पूछो ना. मैं जाने के बाद मेरी सब अच्छाई सुनाएंगे. अरे मैं जिंदा होता मुझे बोलो ना, मैं कैसे अच्छा हूं, मैं और कैसे अच्छा हो सकता हूं, ये मैं जब जिंदा होता बोलो ना. लोक बोलत नाही, गेल्यानंतर आठवणी करतात, फार सुंदर होता, चांगला होता. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, वो फिर नाही आते. हे बा, माणसे गेल्यानंतर येत नसतात बरं. किती प्रयत्न करा तुम्ही, एकदा डोळ्याच्या आड झाल्यानंतर, एकदा जळलं पूर्ण की पुन्हा माणसं भेटत नाहीत. ते माणसाची कदर करायला शिका, जिवंतपणी कदर करा माणसांची. फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, जो फूल पतझड़ में मुरझा जाते हैं वो बहार आने पर खिलते नहीं. हजार वेळा प्रयत्न करा, पुन्हा माणसं भेटणार नाही. प्रेम करा एकमेकावर, एकमेकाला समजून घ्या, जवळ करा त्याला. गाल्व ऋषींच्या मुनींच्या पुत्रांनी सांगितलं, गुरुपुत्रांनी, तात सगळं काही आहे म्हणाले, सर्वांग सुंदर आहे, पण त्याचा विवाह अजून झालेला नाही. संत म्हणाले काही हरकत नाही. गाल्वमुनी स्वतः त्या दरबारामध्ये आले, ऋतुध्वजांना भेटले, मुलाला पाहिलं, संताची पारखी नजरेने पाहिलं. मुलगा फार सुंदर वाटला, मदनाचा पुतळा होताच, तो शूर होता, वीर होता, धार्मिक होता. महत्वाचं हे आहे, शूर तर असतात, वीरही असतात. शूर म्हणजे आंतरिक शौर्य, वीर म्हणजे बाह्य धैर्य. सगळ्या त्या गोष्टी तर ठासून ठरलेल्या आहेत. शूरवीर असतात, पण धार्मिक असणंही फार महत्वाचं आहे. साधू संतांचा मान सन्मान करणंही फार महत्वाचं आहे. सत्संगाला जाणंही फार महत्वाचं आहे. ऋषी भेटल्यानंतर राजाने त्यांचा सत्कार केला. आता शुद्ध बीजाचे पोटी फळ रसाळ कोणती, जसा बाप आई वडील असतील तसेच मुलं येतील. राजानेही त्यांचा सत्कार केला, संतांचं, गाल्व ऋषींचं. येण्याचं प्रयोजन विचारलं. मान सन्मान केल्यानंतर गाल्व मुनींनी सांगितलं, राजा, माझ्या मुलांनी सांगितलंय म्हणाले, तुमच्या मुलांचं लग्न होत नाही. त्याच्या स्वरूप वाणसारखी, त्याच्या स्वरूप मदनासारखी मुलगी त्याला भेटत नाहीये. पण मी एक पत्ता सांगतो म्हणाले, पहा जमलं तर तुमचं. ते म्हणाले सांगा, पण एक अडचण आहे. काय अडचण आहे म्हणाले, हे पहा, विश्वासू नावाचे एक राजा आहे, आणि त्या विश्वासू राजांची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे मदनसा. ती मदनसा फार सुंदर आहे म्हणाले, मी पाहिलेली, फार धार्मिक आहे, फार धार्मिक आहे. त्याच्या दरवाजावर कोणी आला विमुख होऊन जात नाही म्हणाले. लावण्यमती आहे, सर्वांग सुंदर म्हणजे या शब्दामध्ये सगळंच आलेलं आहे. लावण्यमती दिसायलाही फार सुंदर आहे. पण हे घडलं म्हणाले, काय बरं. एक दिवस ती आपल्या त्या राजवाड्यावर फिरत असताना तालकेतू नावाचा एक राक्षस आला म्हणाले, त्याला उचलून घेऊन घ्या. तुझा मुलगा शूर आहे, वीर आहे. जर त्या मुलानं जर त्या तालकेतू नावाच्या राक्षसापासून त्याची जर मुक्तता केली, तुला सून म्हणूनही शोभल, त्याला पत्नी म्हणूनही शोभल, राजाला राणी म्हणूनही शोभल. संतांचे वाक्य त्यांनी ऐकले. छत्राजितांनी आपल्या मुलाला सांगितलं, असं असं आहे, मी तर प्रयत्न करतोय, पण एक कथा लागलेला आहे, तू पाहाय जमलं तर. ते म्हणाले, तात आपली आज्ञा, गुरु आज्ञा.
आपली इच्छा असेल तर जातो मी. आणि ऋतुराज खरंच गेला त्या ठिकाणी सैन्य घेऊन गेला. घमासान युद्ध झालं. त्या तारकेतुला हरून टाकलं, मारून टाकलं त्याला. आणि त्या मदरेशीची मुक्तता केली. विश्वासांची कन्या राजाची पुत्री येते. पाहिलं तर वदनासारखी येते, सुंदर आहे, लावण्यवती आहे. त्या ऋतुध्वजाने तिथेच तिचं लग्न लावून घेतलं. लग्न लावलं, वाजत वाजत शहरामध्ये आलं. सगळ्या नगरीमध्ये गोड्या उभारल्या गेल्या, रांगोळ्या उभारल्या गेल्या. राजा राणींनीही त्याचं स्वागत केलं. सगळीकडे आनंद उत्सव, आनंदी आनंद झालेला. सुखान राज्य करताय, दिवसामागून दिवस जाताय. तेव्हा काळ निघून गेला, सुखाचा काळवास नाही. पण मद्रेसेनेही कधी आपली धार्मिकता सोडली नाही. भरी राणी म्हणून आली असेल तर आपली धार्मिकता सोडली नाही. नेहमी साधू संतांचा भरणा त्या ठिकाणी आहेच. नेहमी अन्नदान चालू आहे, नेहमी यज्ञ चालू आहे, नेहमी पुराण चालू आहे, नेहमी कथा सुरू आहे. ऋषींनाही बरं वाटलं. चालू ऋषींना की अरे आपण ज्याला सांगितलं तिचंही बरं झालं. सगळं सुख सुविधा असताना त्यांनी काही कमी केली नाही. सगळं सुख भेटल्यानंतर माणूस विसरतो, जुने दिवस विसरतो. चांगले दिवस आले ना की मागचे जुने दिवस विसरतो. एक फार सुंदर वाक्य येतं. तुटलेली चप्पल आणि जुने मित्र. माणूस नवीन चप्पल भेटले, नवीन मित्र भेटले की जुन्यांना विसरत असतो. पण एक लक्षात ठेवा, ही तुटलेली चप्पल तीन आपल्याला साथ दिलेली असते. जे जुने मित्र असतात तेच आपल्यासोबत दुःखाचे साथी असतात. भूखंडावर पडलेल्या चपातीने सांगितलं मला, माणसाची आदतच तशी आहे मला. पोट भरले की माणूस फुकून देतो, मनमस्त होऊन जातो माणूस, विसरायचं नसतं. हो, अन्नाचं एक कण तयार करा तुम्ही सगळी शेतकरी माणसं आहेत. मला आम्ही काय सांगतो, आम्ही शहरात राहणारी माणसं. आम्ही पैसे देतो आणि गावाचं पोतं घेऊन येतो. एक गव्हाचा दाणा तयार व्हायला 4 महिने लागतात. त्याला 5 वेळा पाणी द्यावं लागतं, रात्री द्यावं लागतं शेतकऱ्याला. त्याच्यामध्ये वातावरणाचं कधी आला, बडीमार आला त्याच्यावर पिकत नाही, पिकलेला हाती लागत नाही. त्याच्यासारखा तर दिलदार माणूस नाही, म्हणून तर त्याला बळी राजा म्हणलेलं आहे. राजा आहे तो. अरे एक संपत्ती असली की माणूस 3 वेळा त्याला 3 लाख पाहतो, 4 पाहतो, घडी घडी दिवसातून 4 वेळा. शेतकऱ्याची संपत्ती शेती असते, उघड्यावर असते. जाणारा येणारा तोडून खातो, म्हणजे या खा आहेत खा. अरे शेतकऱ्यासारखा दाता नाही कोणी. आम्ही विचार करत होतो सगळ्या गोष्टीचा, द्यावं की नाही, आज दिला तर उद्या कसं होईल. शेतकऱ्यांकडे असलं तर त्याच्या घरामध्ये धान्य असलं ना, अरे ते कोणीही याचं घेऊ द्या, त्याला असं वाटतं किती दिवस काय करू या माणसाला. शेतकरी राजासारखे त्याला ती अगदी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार याची ही माय मावली आहे. अंधारामध्ये जातो, कधी लाईट असते, कधी नसते, कधी विंचू असतात, कधी साप असतात. सगळ्याला अंगावर दुधड्या छातीला जात असतो, तयार करत असतो. एक दाणा पिकवायला 4 महिने लागतात. एवढ्या कष्टाचं ते सैनिकांचे जे संरक्षण करतात ते एक, आणि या ठिकाणी शेतकरी एक. यांना पाहिलं की आदराने असं व्हावं, कसं वाटतं की त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. बॉर्डरवर आहेत म्हणून आम्ही सुखाने या ठिकाणी आहोत, आणि शेतकरी आहेत म्हणून आज तुमच्या समोर आम्ही दिसत आहोत. सगळा अन्याय त्यांच्यावरच आहे. काही असलं की बीचे भाव वाढणं, लाईट बिल येणार, काही असलं की पहिले त्यांच्याकडे येणार. पण तोही असा शूरवीर, तोही असा दाता आहे की बस बस सगळ्याला पुरून उडतो. 6 वर्ष दुष्काळ मी पाहिला, 2010 ते 2015-16 पर्यंत पाहिला मी. कधीच नाही, कधी पाऊसच नाही पडला, कधीच नाही त्याच्या चेहऱ्यावर नाराजी आहे. त्याचा उत्साह तेवढाच राहिला. कमी ज्याला प्रमाण असेल, 10 लाख द्यायचे तिथे 7च लाख दिले असते, गेलं मात्र धडाक्या. त्याच्यासारखा माणूसच नाही हो शेतकऱ्याचा. मदत असा कधी विसरली नाही. तालकेतून पळवून नेलं तरी तेवढी धार्मिकता त्या ठिकाणी होते. राणी म्हणून आली तरी तेवढी धार्मिकता त्याच्या ठिकाणी आहे. सुखाचा काळ जात होता, एक दिवस जात होते. सुखाचे दिवस लक्षात येत नाही, राहत नाही. माझ्या मी आल्यानंतर मला माऊली भेटताय.
ते म्हणाले बाबा 7 दिवस कुठे कोणीकडे गेले माहितच नाही पडलं. 7:30ला सुरू व्हायचं, 9:30 पर्यंत चालायचं. असं वाटायचं अजून तासभर बसावं. आम्ही गेल्यानंतर आपण करतात. देवाची लीला आहे. संसाराच्या व्यथा आणि देवाच्या कथा याला अंतच नसतो. संसारामध्ये किती सांगावं त्या व्यथा आहेतच, आणि देवाच्या किती सांगाव्याच्या अमृत असण्याच्या गोड त्या लीला आहेतच. ऐकतच राहावं असं वाटतं. महाराजांचा काळ चालला, व्यतीत होत चालला. देवानी भरभरून दिलं. 1 मुलगा, 2 मुलगा, 3 मुलं, 4 मुलं, 5 मुलं, 6 मुलं, 7 मुलं, 8 मुलं झाले. एकापेक्षा एक धार्मिक, एकापेक्षा एक शूरवीर, एकापेक्षा एक पराक्रमी. पण आईने असं सांगितलं नाही की आपण राजाचे तुम्ही राजपुत्र आहात, राजकुमार आहात, कसंही वागा, स्वैराचाराने वागा, असं नाही शिकवलं. त्यांनी सगळ्या मुलांना वळण लावलं, धार्मिकता शिकवली. दररोज पूजा अर्चा करायला जायची मंदिरामध्ये राणी. एक दिवस राणी तिथं लाखारवण म्हणून एक परिसर आहे. लाखारवण का म्हणतात त्याचं कारण आहे. तिथं 1,00,000 झाडं होती. आंब्याची झाडं, सीताफळाची झाडं, बोराची झाडं, अशी 1,00,000 झाडं होती, म्हणून त्याला लाखारवण असं म्हणतात. त्या लाखारवनामध्ये पूजा करायसाठी जायची ती राणी मदनसा. एक दिवस पूजा करायसाठी गेली तर त्या ठिकाणी एक अत्यंत तेजस्वी अशी तिने मूर्ती पाहिली, अवधूत वेशामध्ये. जटाजूट आहेत, इतकी तेजस्वीता आहे चेहऱ्यावर की पाहिल्यानंतर कसाही कितीही तापाने दग्ध असलेला माणूस शांत व्हायचा त्या ठिकाणी. ही मूर्त पाहिली की ती राणी त्या संतांजवळ, ऋषींजवळ आली, नतमस्तक झाली. विचारलं ते ज्ञान विचारलं. दुसरे तिसरे कोणी नसून दत्त प्रभू आहेत अवधूत वेशामध्ये. नाना विषय तुझ्या दत्तात्रय महाराजांची आजची जी वेळ आहे या अवधूत वेशाची. जय जय अवधूता प्रभुराया, पण आरती म्हणतो सगळ्या शेवटी. अवधूत वेश संन्यासाच्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभू. त्या ठिकाणी मदनसांची भेट होती, नतमस्तक होते. देवाचं दर्शन झालं. देव काय सांगणार? देवानं ज्ञानाचं निरूपण केलं. पहिलेच विरक्ती असलेली, संसारामध्ये असून सुद्धा विरक्तता असलेली विरक्ती. अजून ज्ञान ऐकल्यानंतर त्याला असं वाटलं की संसारामध्ये काही नाहीये. सोबत मुलंही होते, मुलांनीही ऐकलं. ती म्हणाली 8 मुलांना संध्याकाळी बसवलं तिला. ती म्हणाली आता असं आहे, आता 8 मुलं झालेली आहे. संसार काय करायचं आहे, काय असतं ते पाहून घेतलेलं आहे. मी अपघाताने म्हणा, सहज म्हणा, कसेही म्हणा संसारामध्ये पडले, पण माझी इच्छा आहे की तुम्ही आता संसारामध्ये पडू नये. पहा, आपल्याजवळ काही नसतं तर आपल्याला सोडून वाटत नाही. या ठिकाणी राजे, राजपुत्र आहेत, राजकुमार आहेत, युवराज आहे, उद्याचे राजे आहेत ते. आणि आई शिकवण त्यांना देते की काही संसारात पडलेल्या नाही, 16 संघ. खरं काय आहे? खरं देव आहे, खरं ईश्वर आहे. आम्हाला जन्म कशासाठी भेटलेला आहे, आम्ही काय करतोय? झाल्यानंतर मोहमायेमध्ये प्रपंचामध्ये अडकून गेलो, हे खरं नाही. ईश्वराला प्राप्त करणे, ईश्वराचं भजन करणे, देवाचं चिंतन करणे, कीर्तन करणे, हे आमचा उद्देश आहे. म्हणून आम्हाला मानवाचा जन्म भेटलेला आहे. त्यांनी मुलांना सांगितलं. मुलं म्हणाली आई, अगं आपण सगळे जर सोडून गेलो तर कसं होईल? ते म्हणाले असं करा, सगळेच नाही पण कोण कोण माझ्यासोबत तयार आहे? सगळेच तयार झाले. आई आम्ही सगळेच येतो तुझ्यासोबत, आम्ही सगळेच येतो. आजचा प्रसंग आहे. आज आमच्या कोरडवाडीला एका ताईने संन्यास घेतला बाबांजवळ. दररोज एक मुलगा आमच्यासोबत, लहाना मुलगा येत असतो. आज त्याच्या आईनं बाबांच्या हातावर संकल्प सोडला, त्या अनुज गुणाचा. एवढं साहेब आईने संन्यास घेतलं. 2 शब्द बोला म्हणले बाबा. म्हणलं बाई, कोणाच्या नशिबामुळे तू इथं आलीस हे माहित नाही. तुझं नशीब असं आहे की तुझ्यामुळं हा मुलगा आला, की ह्या मुलाच्या नशिबात असं काही आहे याच्यामुळं तुला इथे यावं लागलं. सटवीने 7व्या दिवशी काय दिलं याच्या कपाळावर काही सांगता येत. इतका चुनचुनीत मुलगा आहे.
म्हणजे हे उद्याच आमच्या मानवपंथाचं भविष्य आहे. याच्या खांद्यावर ही धर्माची पताका राहणार आहे. नक्कीच त्याच्या हातून काहीतरी उज्ज्वल कार्य घडणार आहे. जेव्हापासून मी बाबांच्या मंदिरात गेलो आणि हार्मोनियम घेऊन कधी बसतो, कधी प्रॅक्टिस करतो, कधी भजनाची वगैरे, तो मुलगा येतो आमच्याजवळ. परवा दिवशी मी तुमच्या समोर गीता जयंती होती म्हणून गीता जयंतीच्या त्या दिवशी आम्ही श्रीकृष्ण कथा सांगितली. तो लगेच येते म्हणला बाबांना, बाबा ते म्हणले काय आज कथा काय बरोबर नाही झाली. ते म्हणे का दत्त माझा 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 म्हणलेच नाही कोणी. काय संस्कार आहे तो. त्याच्या आईने शिकवले नाही, तुम्ही आम्ही शिकवले नाही. ऐकता ऐकता तिथे गेलो आम्ही, गाडीतून उतरलो, जसं शंकर बाबांनी उघडला मंदिराचा तिथं सुरुवात करतो. रात्री 11 वाजता तो दत्त माझा 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 दत्त माझा श्री श्री दत्ताचा माझा 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 दत्त माझा श्री श्री दत्ताचा दत्त माझा माझा त्याच्या दीक्षेने मी आलो होतो इथं. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येऊन राहिलो. समर्थपणे मंदिराचं व्यवस्थापन करते. कौतुक आहे, माझ्या समोरची मुलगी हो. समर्थपणे सांभाळते, सगळ्यांना घेऊन चालते. मी मला आज माहीत पडलं बाबांच्या भावाची मुलगी मोरे परिवारातली, मोऱ्यांचं गाव आहे. का अभिमानाची गोष्ट आहे, किती अभिमानाची गोष्ट आहे. मोरे परिवार धन्य, तुम्हाला हात जोडले. जे तुम्हाला अशी धार्मिकता देऊ असंच तुमच्याकडून धर्म करायचं. 7 मुलांना त्यांनी सांगितलं, 8 मुलं त्या ठिकाणी बसले. आई आम्ही सगळे चलतो. ते म्हणाले चांद्यानंतर मागे कोण राजकारभार पाहिजे. मग सगळे खला आणते, सगळ्या चर्चा आणते. असं ठरलं सगळ्यात शेवटचा मुलगा जो आहे त्याचं नाव आर्लक आहे. त्या आर्लक राजाला काही दिवसाकरता गादीवर बसवावं, राज्याची घडी व्यवस्थित राहावी याप्रमाणे, आणि त्याला गादीवर बसून आपण सगळ्यांनी संन्यास घ्यावा असं सगळ्यांचं ठरलं. आईचा आणि मुलांचा. आमच्या चक्रधर स्वामींनी एका वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, माया बहिणी असंशती आमचा दांडिये डोळे काही जाईल, आणि परमेश्वर असंशती कटमकटी मान गवारी कपाटी काही असेल. आई वडील आई बहीण इच्छा करतात आमचा मुलगा दांडिये डोळी काही जाईल. दांडिये डोळी म्हणजे वैभवामध्ये सुख समृद्धीने कसा राहील ही आई वडील अपेक्षा करतात. आणि देव मात्र ह्या जीवाकडून ही अपेक्षा करतात की हा कटमकटी मान गवारी कपाटी काही असेल, हा सर्व संग परित्याग करून मला अनन्य गती केव्हा शरण येईल, केव्हा सर्व समर्पित होईल. अर्जुनासारखं समर्पित व्हायला पाहिजे. दुर्योधनही गेलाय, अर्जुनही गेलाय. ज्याच्यावर दृष्टी पडली ती म्हणाले पहा म्हणाले, ज्याला मी पाहिलं त्याला ती. आता 2 वस्तू आहेत माझ्याकडे, एकीकडे नारायणी सेना, एकीकडे ती आहे. ज्याला जे पाहिजे असेल तरी ती घ्या. अर्जुन तुला मी पहिले पाहिलेले, पाय तुला काय पाहिजे. ते म्हणाले देवा मला आधी तुमची नारायणी सेना. दुर्योधन खुश झाला. दुर्योधन म्हणाले तो लहान भाऊ आहे, त्याने जे मागितलं ते त्याला द्या. कारण हा सेना मागायला गेला होता, याला नेमकी त्या जी अपेक्षा होती तीच त्याला भेटली. सेना भेटली, नारायणी सेना. दुर्योधन घेऊन आपल्या हातामध्ये तलवार घेतली, नाचत नाचत रथामध्ये आला हस्तिनापूरला. आता शकुनी मामा वर वाट पाहत आहे, आणि वर वाट पाहत असताना त्या ठिकाणी तो तलवार उडीत आलेला, आनंदाने नाचत नाचत आलेला रथामध्ये दुर्योधन जसा आला तसा मामाकडे गेला. मामा 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 मी आलो.
हे भाषा हे काय झालं? ते म्हणाले मामा आपल्या मनासारखं झालं का? तर ते म्हणाले झालं काय? ते म्हणाले मामा आपल्याला सेना पाहिजे होती, आपल्याला सेना भेटली. त्याला पुन्हा इतिवृत्त सगळं सांगितलं. एकीकडे कृष्ण परमात्मा आहे, एकीकडे सेना आहे, दोन्हीपैकी एक निवडा. म्हणाले मग मी सेना निवडली. शकुनीने डोक्याला हात मारला. ते म्हणाले असं का केलं? ते म्हणाले देवा श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले होते न धरी मी शस्त्र हाती, 4 गोष्टी सांगे मृत्यूच्या. मी फक्त जीप चालवेल आणि हातामध्ये रथाची ती जी दोर आहे लगाम आहे ती जाईल. मी काय हातामध्ये शस्त्र धरणार नाही. अरे असला श्रीकृष्ण आपल्याला काय करायचं आहे? जो हातामध्ये शस्त्र धरणारच नाही, आपल्याला युद्ध खेळायचं आहे. शकुनीने कपाळाला हात मारले. अरे नालायका मूर्खा, आजच युद्ध हरलास म्हणाले. म्हणाले का? कसं काय? सगळी नारायणी सेना आपल्याकडे 11 अक्षयणी सेना झाली म्हणाली आपली. ते म्हणाले तो श्रीकृष्ण असा मायावी आणि चालाक आहे, तू नुसत्या जिभेनच सगळं सगळं तरी का म्हणाले. झालं तसंच, झालंही तसंच. दुर्योधन गेल्यानंतर गोपाळकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणाले काय अर्जुन, अरे दोन्ही तुझ्याकडे पर्याय उघडे होते. एकीकडे मी होतो, एकीकडे सेना होती. तुला सेना मागता आली असेल, तुला सेना भेटली असते. अरे सगळं माखन माखन तो घेऊन गेला. आता काय राहिलं म्हणाले पाठीमाग? सगळी छाच राहिली म्हणाले, ताक राहिलं माग. अर्जुन तेवढ्याच चिंतेने म्हणाला देवा अरे मी या ठिकाणी आलो होतो तुझी सेना मागायला आलोच नव्हतो. मी तुला मागायला आलो होतो, मला तू पाहिजे होता. मला माखन चोर हवा आहे. गातो आवडीने गोड तुझे नाम, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा श्याम, तूच घनश्याम. गातो आवडीने तुझे नाम, तुझ माझा श्याम.
सेना मागायला आलोच नव्हतो, मी तुला मागायला आलो. ते म्हणाले अरे मी काय कामाचं आहे, मी तर निहत्ता आहे, मी हातात शस्त्रही धरणार नाही, न धरी की शस्त्र, आता शस्त्र धरणार नाही, मला घेऊन काय करतो. अर्जुन तेवढ्याच लीन तेने विनत कंदर होऊन खाली बसला आणि म्हणाला, कृष्णा अरे सखा, मी या ठिकाणी तुझी सेनाही मागायला आलेलो नाही आणि तुलाही मागायला आलेलो नाही. मी तर मला स्वतःला तुझ्या चरणी समर्पित करण्यासाठी आलेलो आहे की देवा, मी तुला सर्व संग तुला शरण आलेलो आहे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. तुला अनन्य गतीने शरण होण्यासाठी आलोय, समर्पित होण्यासाठी आलं. तुला जे करायचं असेल ते कर. एवढी भावना असावी लागते देवाच्या ठिकाणी समर्पित व्हायची. मैं नहीं कहता, कहते सारे तूने बनाए चांद सितारे. मेरी डूबी नाव बचा दे, मेरे बिगड़े काम बना दे, गुण गाओ सुबह शाम, हे श्याम, हे श्याम. दुनिया में तेरा है बड़ा नाम, आज मुझे भी तुझसे पड़ गया है काम. दुनिया में देवा तुझं नाव तर प्रत्येक कणाकणामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी तूच आहेस देवा. तेरी एक पत्ता में निहलता तेरी रजा के बगैर, तुझ्या इच्छे बगैर एक पाणी हलत नाही देवा. तुझ्या ठिकाणी समर्पित होण्यासाठी आलेलो आहे मी. मला तुझी सेना, तूही नकोय मला, मी स्वतःला समर्पित करण्यासाठी आलेलो आहे तुझ्या चरणावर. ही भावना असावी लागते. अरळकाला राजगादीवर बसवलं. अरळक राजगादी राजगाद त्याला सांगितलं होतं, बा काही वर्षाचं आहे, काही दिवसाचं आहे, नंतर तुलाही आमच्या सोबत यायचंय. सगळं राजवैभव भेटल्यानंतर तो त्याच्यामध्येच मग्न झाला, त्या राजकारभारामध्येच मग्न झाला. तिकडे मद्रासा आणि त्याचे 7 मुलं अत्यंत कठोर तपश्चर्या करायचे, भगवत चिंतन करायचे, भगवत स्मरण करायचे, ईश्वराचे गुणगान करायचे, चिंतन करायचे, साधू संतांच्या संगतीमध्ये राहायचे. एक दिवस आई सहजच, शेवटी आई आई असते, 7 मुलं जरी सोबत येते, एक मुलगा त्या पछाड्यामध्ये आपल्या चिखलामध्ये पडलेला आहे, संसारामध्ये गुंतलेला आहे, त्या दलदलीमध्ये अडकलेला आहे. त्याची आठवण नेहमी दररोज करायची. आपल्या मुलांना म्हणायची, साथी मुलांना, अरे तुम्ही तर सगळे स्वतःचं आत्मकल्याण तुम्ही करून घेतलेलं आहे, पण माझा आरलक रे, माझा आरलक तो तिकडे बसलेला आहे, तो इथं आला पाहिजे, तोही भगवत चिंतनामध्ये भगवत भक्तीमध्ये लागला पाहिजे. मग म्हणाले, आई कसं करायचं? ते म्हणाले, तुम्ही असं करा की तुमच्या सगळ्यांचं दानावर होईल, तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा की बस झाला आता, बस झाला आता, राज्याची घडी व्यवस्थित बसलेली आहे, आता त्याग कर राज्य वैभवाचं आणि ये आमच्या सोबत भगवत चिंतनामध्ये. भगवत चिंतनामध्ये बोलवते, संन्यास घ्यायला आई बोलवते. हा इतिहास आहे, इतिहास आहे. आई बोलवते संन्यास घ्यायला, ये बाळा संसारात गुंतू नको. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. सोडविना तेव्हा देशीचा राजा, कोणी सोबत नाही शेवटच्या काळामध्ये. कोण आहे? कोण नसतं, आपले कर्म असतात सोबत, कोणी नसतं. शेजीची कामिनी दूर आहे, लवकर नाही म्हणते याला. शेजारी पाजारी माणसं शेजारी म्हणतात, जाऊ द्या माणूस गेलाय, त्याच्या मागे काय रडवतो, माणसं मारता काय, उचला माड्याला. शेजीची कामिनी सुद्धा म्हणजे लवकर उचला, वास उठल, कशाच म्हणून असेल.
आईने निरोप पाठवला, मुलांना पाठवलं, जा त्या तुमच्या लहान भावाला समजा, त्याला बोलवा इकडे जाणार घ्यायसाठी. अरे दत्तचिंतनामध्ये लाभा करा. साती भाऊ गेले, यतीमुनीच्या वेशमध्ये आहेत. राजगादीवर आपला लहान भाऊ बसलेला आहे. यतीमुनी गेले तरी तिथं राजगादीवर बसून ठाम मांडून बसलेला आहे, उतरला सुद्धा नाही. भाऊ गेले, सांगायला लागले, अरे बाबा, अरे तुला आईचा निरोप आहे तुला. ते म्हणाले काय? अरे चल म्हणाले आमच्यासोबत. त्याच्या मनामध्ये आलं, अरे भाऊ आले आपले, आईने बोलवलं, जावं लागलं. मनामध्ये विचार आला, पुन्हा विचार करायला लागला, मी गेल्यानंतर राजकारणावर कसं होईल, कोण पाहिजे. 2 वर्षांमध्ये सापडला, सोडावं की नाही सोडावं, करावं की नाही करावं, जावं की नाही जावं. मग विचार केला, असं करूया, आपले मंत्री जी आहेत ना, आपण पगार देतो ना त्यांना विचारू ना, काय मंत्र देतील ना आपल्याला, बीज मंत्र आहे ना त्यांच्याजवळ काही. मंत्र्यांजवळ गेला, मंत्र्यांना सांगायला लागला. अहो म्हणाले, मंत्री महोदय, आईचा निरोप आलेला आहे, कसं करावं. आता मंत्री महोदय लालसावर गेले. मंत्री महोदय म्हणजे चमचे. आता त्यांना माहिती, राजा बदलला की मंत्रिमंडळ बदललं, राजा बदलला की आपली गेली जागा. म्हणाले, राजा असं कुठं असतं का, तुम्ही ऑलरेडी पहिले धार्मिक आहात, पहिले धार्मिक आहे, तुमच्या इकडे धर्म करणं सगळं सुरू आहे, सगळं व्यवस्थित आहे तुमचं, आणि असं कशाला संन्यास बिन्यास घ्यायचं डोक्यामध्ये आणतात. चमचा मोठा बेकार असतात, चमचे सगळ्याकडे असतात. चमचे कुठं असतात? भरलेल्या भगोण्यामध्ये असतात. आणि ते कुठपर्यंत असतात? जोपर्यंत भगोण्यात ते काही तोपर्यंतच असतात. एकदा भगोण्यात संपलं की आवाज करायला लागतात. सावधान राहावं त्यांच्यापासून. कधी चांगलं करायला गेले चांगलं करू देणार नाही, त्यांचं स्वार्थ पाहतील. माणूस पहिले स्वार्थ पाहतो आपला. आपल्याला वाटतं की अरे आपला फार चांगला मित्र आहे. मित्र नसतो, मित्र एखादा भेटत असतो. हो, संताजी धनासारखी एखादा मित्र असतो, संताजी धनाजी सारखा एखादा मित्र करण्यासारखा असतो. ठीक आहे. चंद्रहास सारखा एखादा पृथ्वीराज चव्हाणाला भेटला, एखादा मित्र तसा असतो. कवी कळशासारखा एखादा मित्र असतो. हे उदाहरण आहेत आपल्यासमोर. बाकीचे काय, मग बाकीचे सगळे ओळखी असतात. बाकीच्यांची ओळख आहे. मित्र एखादा एक असतो, जीवाला जीव देणारा, अर्ध्या रात्री आपल्यासाठी येणार. मंत्रिमंडळाने विचारलं काय, मंत्रिमंडळाला विचारलं काय करावं. राजा असं कुठं असतं काय म्हणाले, सोडून जाणं हे काही शोभणार नाही म्हणाले. लोक नाव ठेवतील तुम्हाला, आणि तुम्ही इथं काय वाईट आहे. आणि मला एक सांगा म्हणाले, तुम्ही राजगादीवर बसून असून धार्मिक आहात, मग त्यात संन्यास घेऊन तुम्ही धार्मिक राहिले, मग काय फरक आहे. कशाला जीवाला पिडायचं हो. संसारामध्ये राहायचं, संसारात राहून धर्म कर्म करायचे. संन्यास घेऊन दारोदारी फिरणं भिकाऱ्यासाठी हे चांगलं आहे का, शोधतं का आपल्याला. तुम्ही राजे आहेत ना, हे पहिले राजगादीवर बसायचे अगोदर तुमची भावगी, तुम्ही कशाला जाता. तुम्ही नका जाऊ, तुम्ही राहा, उलट शिकव. भावानं थांबवलेलं होतं की थांबा, विचार करून सांगतो. सांगितलं बा, माझी काही, मी काही राजकारणावर सोडू शकत नाही. आईला तुम्ही निरोप देऊन द्या बा, मी काही येणार नाही तिकडे. साती भावाने पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. साती भाऊ निघाले, आईकडे पोहोचले. आईला सगळे इतिवृत्तांत सांगितलं की भाऊ यायला तयार नाही, राजगादी सोडायला तयार नाही. आई म्हणाली, पुन्हा एकदा त्याला समजून सांगा. आई रागात आलेली आहे. तुला रागात येऊन सांगते, राजकारभार सोड आणि इकडे भगवत भक्तीमध्ये राह, देवाकडे ये, देवाची आराधना कर. पुन्हा गेले भाऊ. ते म्हणाले, आईला सांगून द्या मला यायचं नाही. आई आई आहे. आई म्हणाली, असं काही हरकत नाही म्हणाली. तुम्ही आता असं करा, माझा भाऊ आहे म्हणाले काशीराज, त्याच्याकडे जा आणि त्याला सांगा की त्याच्यावर आक्रमण करायला. कोणी आई सांगत आहे आपल्या पोरांना असं करायला, दुसऱ्याला आक्रमण करायला सांगेल. पण मधलं सैनी सांगितलं म्हणून इतिहासामध्ये त्याचं नाव आलेलं आहे. भाऊ गेले, भावाने समजून सांगितलं, नाही समजलं, काशीराजाकडे गेले, मामाकडे गेले, मामाला सांगितलं, मामा आमचा भाऊ असा एक संसारामध्ये गुंतलेला आहे, आईची इच्छा आहे तुम्ही त्याच्यावर आक्रमण करावं. ते म्हणाले, असं कसं होईल, तो भाषा आहे माझा, मी तर अंगात खांद्यावर ठेवलेलं आहे, वाढवलेलं आहे. ते म्हणाले, तुमच्या बहिणीची इच्छा आहे, आता काय करायचं. आम्ही तुम्हाला सोबत आहे ना तुमच्या, तुम्ही चला. काशी राजाने 36 अक्षयणी सेना घेतली आणि आक्रमण केलं त्या अर्णक राजावर. अर्णक राजाला हे कळल्यानंतर अर्णक राजा 36 अक्षयणी सेना पाहिली समुद्रासारखी. अर्णक राजा घाबरला. एवढी मोठी सेना
अरे मी दुसरा शत्रू असेल तर शत्रूशी लढेल, पण पुन्हा ही अर्जुनासाठी जे त्याने हा मामा आहे ना, आणि मामाच माझ्यावर आक्रमण करायला आला, करू कसं मी? पुन्हा मंत्री महोदय म्हणाले काही घाबरू नका राजे, आम्ही आहेत ना. मंत्री कधी भागायला जातो का, लढायला जातो का? सेनेला पाठवतो, सेनापतीला पाठवतो, हा मंत्री तिथे राजाजवळ राहतो, राजाला पाठवतो पण हा जात नाही. तेव्हा काही घाबरू नका राजा, मी व्यवस्था करतो. अर्लक त्यांच्या भरोशावर राहिला. अक्षयणी सैन्याने आक्रमण केलं अर्लकावती नगरी, अचलपूर नगरीवर. दानादान उडाली अर्लकाची, काही शिल्लक नाही राहिलं. बंदी बनवलं त्याला काशी राजाने. सवाल जबाब केले गेले. बोल राजा, आता तुला समजून सांगितलं होतं आईचा निरोप आहे जाय म्हणून, तू ऐकलं नाहीस, आता कसं करावं? ते म्हणाले राजा, जे नाही व्हायचं ते झालेलं आहे, जे करायचं ते करून बसलेलं आहे, आता तुला जे करायचं असेल ते कर. पुन्हा ते सिकंदर आणि पूर्व राजासारखी कथा. बोल राजा, तेरे साथ क्या सलूक किया जाए? राजा, जो एक राजा दूसरे राजा के साथ करता है वही कर. आता मामा होता, मामा कसं म्हणाले भाषाला, सोडून दिलं त्याला, अपमानित करून सोडून दिलं. अर्लक राजा गलत कुठं उठला, आपल्या नगरीमध्ये गेला. नगरीमध्ये गेला तर पाहिलं सगळे दानादान उडालेली आहे, एकही माणूस नगरीत नाही. सगळी छिन्न विछिन्न झाली नगरी. ज्या माणसाने आपलं वैभव पाहिलं, आपल्या घराचं वाड्याचं वैभव पाहिलेलं आहे, छिन्न विछिन्न झालेला वाडा पाहिल्यानंतर त्या माणसावर काय गुजरते त्या माणसाला माहिती. माणसाने गरिबीतून श्रीमंतीत जावं, पण श्रीमंतीतून गरिबीत येऊ नये. श्रीमंतीतून गरिबीत आलं ना, जो साह्य होतं जगणं माणसं. म्हणून लहानाला मोठं व्हायचे विचार असतात, मी कसं मोठं होईल. आणि मोठ्या माणसाला हे विचार असतात की मी मोठा आहे, मी मोठाच कसा आहे. कारण तो खाली पडलेलं, खाली आलेलं जीवन तो जगू शकत नाही. अर्लक राजाला कसं झालं, नगरी पाहिल्यानंतर त्याला मनस्ताप झाला. त्रिविध तापाने तो पोळला. त्रिविध ताप 3 प्रकारचे ताप आहे, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आधी दैविक म्हणजे दैवाचे निकडे आलेले, आधी भौतिक म्हणजे भूताधिकाद्वारा झालेले ताप, आणि आध्यात्मिक म्हणजे स्वतःचा मनस्ताप, स्वतःला करून घेतलं होता. आधी दैविक, दैवाचे निकडे, पाऊस पडेल, रोग्याची, लाल्याची, मरी रोगाची, काहीच राहणार नाही शेतात. आधी दैविक. आधी भौतिक, भूताधिकाद्वारे सापच निघतील, भाडबादाच होईल, कोणी कर्णिकावटळच करेल. भूताधिकाद्वारे वाघाची, घरामध्ये काहीतरी नवीनच काही कार्यक्रम होईल, ही भूताधिकाद्वारे. आणि आध्यात्मिक म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतः ताप लावून घेणे. आता हे अर्लकाने काय केलं, स्वतःच्या हाताने स्वतःला करून घेतलं ना. आईने सांगितलं तर भावाने सांगितलं, मामाने समजून सांगितलं, ऐकलं नाही. त्रिविध तापाने तो स्वतः तापला, पोळला. असा कोळलेला तो अर्लक राजा, कुठेच त्याला समाधान भेटेल, शांती भेटेल. काय करावं, कुठे जावं, दरबदर भटकता राहा. प्रत्येक मंदिरामध्ये गेला, डोकं ठेवलं, कुठेतरी शांती भेटेल, समाधान भेटेल, पण कुठंच नाही आहे. माणसाचं मन जळत असेल, समाधान कुठंच भेटत नाही. माणसं प्रत्येक ऋषीच्या तिथं आश्रमामध्ये गेला, मला कसं तरी होतंय. डॉक्टरकडे गेले, मला कसं तरी होते. डॉक्टर काय होते, मला कसं तरी होतंय. अरे कसं तरी म्हणजे नेमकं कसं होतंय? डोकं दुखते, पोट दुखते की कसं होतंय? मला कसं तरी होतंय. आता कसं तरीला गोळी आहे का? पोट दुखीला गोळी आहे, डोक्या दुखीला गोळी आहे, अंग दुखीला गोळी आहे. कसं तरी होते म्हणजे याला काय आहे? गोळीच नाही त्याला. त्या अर्लक राजाला त्रिविध तापाने पिडल्यामुळे त्याला कुठंच समाधान नाही, सुख नाही, शांती नाही. काय होतो मी, काय झालो मी. त्याला कोणतरी असा एक गुरु भेटला एक कर्णकुटीमध्ये, तुला इथं शांती भेटणार नाही, मला तुला शांतीची नितांत गरज आहे, तुला आरामाची नितांत गरज आहे. आराम तुला गोळीने नाही, तुला ऋषीमुनीने नाही, तुला मंदिराच्या दरवाज्यावर चौखट पे नाक रगड़ने से, पत्था घसने से तुझे नहीं मिलेगी. तुला जर समाधान हवं असेल तर तुला एकच ठिकाण आहे, सह्याद्री पर्वतावर जाय, तिथे दत्तात्रय महाराजांची आराधना कर, त्याच ठिकाणी तुला समाधान भेटेल. कोणतरी भेटलं, कोणतरी सांगितलं, सगळे उपाय करून पाहिले, हाही उपाय करून पाहावा. म्हणून सह्याद्री पर्वतावर निघाला, दत्त नामाचा जप करीत निघाला. दत्त माझा माझा माझा
मंदिर पहा कसे मंदिर आहे. वर कळस आहे, मध्ये गर्भगृह आहे, खाली पायऱ्या आहे, मंदिरामध्ये घंटी आहे, अगरबत्ती जळत असते, त्या ठिकाणी आरती असते, त्या ठिकाणी अंगारा असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूचा काहीतरी अर्थ आहे. मंदिरामध्ये आरती होत असते, टाळ्या वाजवल्या जातात. टाळ्या वाजवल्याने काय होतं माहिती तुम्हाला? टाळ्या वाजवल्याने ऍक्युपंक्चर होत असतं. ऍक्युपंक्चर झाल्यामुळे रक्ताभिसरण, रक्ताचं जे असतं शरीरामध्ये फिरणं, फिल्टर होणं, ते व्यवस्थित होतं. रक्त जर व्यवस्थित अंगामध्ये जर फिरला तर रोग बाधा होत नाही. झोपताना सुद्धा एक लक्षात ठेवा, विज्ञान सांगत असतं की दुपारी 1:30 ते सकाळी 4 वाजेपर्यंत माणसाला निवांत झोप लागली पाहिजे. कारण ह्या काळामध्ये शरीरातलं रक्ताभिसरण जे असतं किंवा रक्त जे असतं ते फिल्टर होत असतं किडनीमध्ये. इथं मास्तरीण बाई बसले, इथं मुख्याध्यापक बसले. आता मी सांगणार होतो मला, अरे यांच्या शाळेमध्ये शिकले असते तर मला सांगायची गरज नसती पडली. टाळ्या वाजवल्याने रक्ताभिसरण होतं. पहा, तृतीयपंथी लोक कधी दवाखान्यामध्ये ऍडमिट नसतात, कारण ते टाळ्या वाजवत असतात नेहमी. टाळ्या वाजवण्यामुळं रक्ताभिसरण हे विज्ञान सांगते. मोबाईल मध्ये तुम्ही दुसराच पाहता, हे पाहता ना काही कामाचं. सायकोलॉजी काय म्हणते, विज्ञान काय म्हणतं, सांगा बरं. देवानं आपल्याला हृदय दिलं, एका दिवसामध्ये किती वेळा तो धगधगतो? सांगा, किती वेळा धगधगतो तो? कधी मोजून पाहिलं तुम्ही? नाही पाहिलं. 1,00,000 वेळा दिवसभरातून तो धगधगतो. 1,00,000 वेळा. माणसाच्या भावना किती वेळा करतात? आपण श्वास किती वेळा घेतो सांगा, हे तरी मोजलं का तुम्ही? लहान मुलगा 70 ते 80 वेळा श्वासोश्वास घेतो, आणि मोठा माणूस वयस्कर 70 ते 80 वर्षाचा असेल तर मग 30 ते 40 वेळा, 35 ते 40 वेळा, एवढ्याच वेळा तो श्वासोश्वास घेतो. हे विज्ञान सांगतंय. हे कमी 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 वय वाढले की श्वासोश्वास कमी कमी होत जातं. की श्वास बरोबर मोजमाप सुरू असते की इतके श्वास झाल्यानंतर इतकी 2 कापायची आहे, म्हणून वय झाल्यानंतर श्वासोश्वास घेणं बी कमी होतं. लहान मुलगा फार जोरजोरात श्वास घेत असतो, 70 ते 80 वेळा घेतोय. हे आम्हाला 5वीत शिकवलं होतं. टाळ्या वाजवायचं, देवाचं नाव घ्यायचं, चिंतन करायचं, कीर्तन करायचं, सत्संग करायचं. त्याच्याशिवाय काही खरं नाही. करता करविता तोच आहे. अरग लागाची झाडं पाण्याची दाण उडालेली आहे. सह्याद्री पर्वतामध्ये गेला आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करायला लागला. दत्त नामाचा गजर करायला लागला. वर्षामागे वर्ष उलटत गेले. 100 वर्ष झाले तपश्चर्या करतोय, पण तरी तापाने दगदय, पण नामाचा आधार त्याला आहे. पहिले प्रत्येक दरबदार त्या ठिकाणी नाग हसत होता, कपाळ घासत होता, ऋषीमुनीच्या दरवाज्यावर जात होता, उपाय मागत होता, उपाय विचारत होता. आता तपश्चर्या करायला लागला तर दत्त नामामुळे एक समाधान आहे. आणि अशी 100 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर झालेलं पाप त्याचं निवारण झाल्यानंतर 100 वर्षानंतर कुठेतरी आकाशवाणी झालेली आहे. आणि आकाशवाणी ही झाली आहे, शंभरी शंभरी शंभरी. शंभरीचा अर्थ होतो शांत हो, शांत हो, शांत हो. 3 वेळा आकाशवाणी झाली, डोळे उघडले, पाहिलं तर समोर एक तेजस्वी मूर्ती उभी आहे. गेला असेल चरणाशी लागला, देवा अनन्य गतीने तुला शरण आलोय म्हणाले. आपण तुमचं दर्शन झालं, विविध ताप निघून गेलेले आहेत, तुम्हाला अनन्य गतीने शरण आलोय देवा. दत्तात्रय प्रभूचे प्रत्यक्ष दर्शन झालेले आहे. दत्ता दत्ता श्री दत्ता 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 श्री दत्ता 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 श्री दत्ता 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 श्री दत्ता दत्ता. तकदीर के इरादों पर शिकवा न करे बंदे, तकदीर के इरादों पर शिकवा न करे बंदे,
तू अभी इतना समझदार कहा की रब के इरादे समज. जय हो. काय माणसाच्या नशिबी असत काय सांगू शकतो मी, काय होतं. एक राजा दानादान होणार गेला, प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे. याच्यासारख्या याच्यापेक्षा भाग्योदय काय असत. विविध तापापासून मुक्त झाला, अजून गतीने दत्तात्रय महाराजाला शरण आला. सदेही दर्शन अमोघ दर्शन कोणाला होत नाही, आणि ज्याला झालं तो उद्धरल्याशिवाय राहत नाही. अशा अर्लक राजाचा उद्धार करणारे माझे श्री दत्तात्रय प्रभू. हे अवधूत वेशामध्ये दत्तात्रय महाराजांनी अर्लक राजाला भेट दिलेली आहे आणि आपलं करून घेतलेलं आहे. आणि अर्लक राजा सुद्धा त्यांना मनाने बुद्धीने शरणांगती आलेला आहे, समर्पित झालेला आहे. तुम्ही सांगता 7 दिवसापासून सांगता तुम्ही की बाबा दत्तात्रय महाराजाला शरण जा, परमेश्वराला शरण जा. पण परमेश्वराला शरण जायचं कसं हे उपाय तर सांगा. आता जाता जाता आता 8:30 वाजले, 9 वाजता तुम्ही जाणार आहे, काहीतरी सांगा ना. तेही तुम्हाला उपाय सांगून जातो का. दत्त महाराज दत्तात्रय महाराज कसे भेटतील. आमच्या लीळाचरित्र महाग्रंथामध्ये एक कथा आहे, लीळा आहे. चक्रधर स्वामींचं अवस्थान चतुर्विधाच्या मठामध्ये म्हणजे वेरूळच्या ठिकाणी आहे. आणि एक दिवस भगवान श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तजनांना दत्तात्रय महाराजांचं लीळा सांगतायत. त्या ठिकाणी 2 भक्त आहेत, एकाचं नाव चांगदेव भट आहे आणि एकाचं नाव तखली आहे. भैया कुठे या समोर चांगदेव भट आणि ढकले बसलेले आहेत आणि दत्तात्रय महाराजांचं गुणानुमोदन होत आहे. चक्रधर स्वामी दत्तात्रय महाराजांविषयी सांगतायत त्यांना की दत्तात्रय महाराजांचा असा असा अवतार आहे, उभयदृष्टी अवतार आहे, चतुर्युगी दत्तात्रय महाराजांचा अवतार आहे, नाना विषय क्रीडा आहे दत्तात्रय महाराजांची. आता एखाद्या तुम्ही समोर बसले आणि एखाद्याला मी सांगितलं दत्तात्रय महाराजांचं लीळा सांगत राहिलो आणि तुम्ही एखादं म्हणलं की बाबा तुम्ही अनन्य गतीने शरण यायला सांगतात आणि बाबाला दत्तात्रय महाराज जेव्हा अनुसरण घ्यायला सांगतात, चला मी बी तयार होतो. असं होतं का तयार आपल्यात कोणी? होईल कोणी तयार नाही व्हायचं, बरोबर. पण स्वामी भगवान श्री चक्रधर स्वामी दत्तात्रय महाराजांची लीळा सांगतायत आणि त्यांनी 2 भक्तजनांना ते उपरती आले. म्हणजे वा, दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन आहे की कोणाला दर्शन देत नाही, दर्शन झाले की त्याचा उद्धार झाला जीवन राहत नाही म्हणाले. पण असं आहे तर आम्ही जाऊ दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला. चक्रधर स्वामी म्हणाले बाबा शांत राहा, शांत राहा, इतकं सोपं नाही ते, इतकं सहज नाही. ते म्हणाले नाही देवा, आपण सांगा कशी तपश्चर्या करायची, काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याप्रमाणे करू. चक्रधर स्वामी त्यांना एक वर्तेचा दृष्टांत सांगितला. ते म्हणाले बाळा लक्षात ठेव, एक लक्षात ठेवा म्हणाले की दोरी बांधलेली असते म्हणा, 1-2 खांब बांधलेले असतात आणि त्याच्यावर एक दोरी बांधलेली असते आणि त्या दोरीवर एक लहान मुलगी असते. ती लहान मुलगी हातामध्ये काडी घेते आणि बराबर आपलं वजन सांभाळत ह्या काठावरून त्या काठावर जाते. आपण सगळे बघे म्हणून त्या ठिकाणी बघत असतो. कोणी त्याला शेंगदाण्याचा दाणा फेकून मारते, कोणी ओरडते, कोणी असे असे हल्ल्यानंतर आपण म्हणतो पडती 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 पण ती कोणाकडे लक्ष देते का? पाहण्याला खाली पाहण्याला असं वाटतं अडपडती का अडपडती का, पडल्यानंतर मी त्याला धरण मी त्याला धरण असं मनुष्य काय बघण्यात तयारी नसतात. पण त्याचं वडील मात्र ती डबडी वाजवत मालगी वाजवत असतो आणि ती मुलगी बराबर अशी हातामध्ये काळी घेऊन ह्या काठावरून त्या काठावर जाते, त्या काठावरून ह्या काठावर येते. याला वर्त म्हणतात, वर्तेचा दृष्टांत. आता जुनी मराठी भाषा आहे. तशी ती मुलगी ह्या काठावरून त्या काठावर जाते, त्या काठावरून ह्या काठावर येते. बघणाऱ्याला वाटतं की ती पडते, पण ती मुलगी आपलं कुठेही लक्ष विचलित करत नाही. ते तुमच्याकडे आमच्याकडे पाहायला लागल्यावर ते दोरीचं पाय नसतं ना त्याचं, ती कोणाकडेच पाहत नाही. त्याचा उद्देश फक्त समोर तिथं पोहोचायचं असतं आणि तिथून वापस यायचं असतं. ती जसे कुठेही लक्ष देत नाही ना, तसं जीवन जगत असताना मी जीव आहे आणि तो परमात्मा आहे. मला या संसाराकडे पाहायचंच नाही, मला कोण काय म्हणतंय इकडे लक्षच द्यायचं नाही.
मुझे तो काम है ईश्वर से जगत रूठे तो रूठणे दो. अरे जग काय म्हणते तिकडे लक्ष द्यायचं. कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देत राहिले ते गाढवाची आणि मानवाची कथा. दोघात शर्यत लागली कुत्र्याची आणि गाढवाची. म्हणाले या गावाहून त्या गावावर एक आसन ठेवलेलं आहे, तो त्या ठिकाणी जो लवकर पोहोचेल त्याला म्हणाले तो राजा. कुत्रा म्हणाला हे तर सहज आहे, मी तर सहज तुझ्यापेक्षा लवकर पोहोचतो, मी तर लवकर पोहोचेल. 1 2 3 म्हणून सुरुवात झाली. गाढव पळायला लागला, गाढवाची स्पीड कमी आहे. कुत्रा जोरात पळायला लागला, पण जसं पळायला लागला गावात शिरला की त्या ठिकाणची कुत्रे होते. कुत्रे आले ते त्याच्यावर गडून पडले. हा कुत्रा त्यांना भांडत बसला. तोपर्यंत गाढव मागून मी आला आणि पुढे हातलावरही जाऊन बसला आणि गाढव राजा झाला. तसं जीवन जगत असताना आपण लोक कोण काय म्हणते हे जर लक्ष देत राहिलो तर आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकणार नाही. तिकडे लक्ष द्यायचं नाही. अशी एकाची शर्यत लागली म्हणाले वर जो पोहोचेल त्याला 5 लाखाचं बक्षीस दिला जाईल. सगळे घाबरायला लागले. कोणी म्हणे तुला जमणार नाही, तुम्ही कोणी जाऊ नको, म्हणजे पण आणि मी प्रयत्न केला तर मी पडलो होतो. एक जण होता ते वर चढायला लागला. सगळे लोक ओरडायला लागले, अरे पडशील, अरे पडशील, अरे पडशील, अरे पडशील. पण तो प्रयत्न करून बरोबर तिथे पोहोचला. तिथून खाली आला. आल्यानंतर त्याला विचारलं तुला एवढं कठीण काम कसं काय जमलं. ते म्हणजे काय कठीण होतं त्यात मी सहज चढलो. ते म्हणजे आम्ही तुला सगळे सांगत होतो. ते म्हणजे मला ऐकूच येत नव्हतं. तुमचं जर मी ऐकलं असं तर मी चढलोच नसतो, पोहोचलोच नसतो, 5 लाखाचं बक्षीस जिंकलो नसतो. तिकडे जर लक्ष देत राहिले तर तुम्ही उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही. कसं वरतीचं दृष्टांत चक्रधर स्वामी त्यांना सांगतायत. आणि तुम्हाला जर दत्तात्रय महाराजांची भेट घ्यायची असेल तर पहा म्हणाले त्याचे काही नियम आहे. आम्ही तुम्हाला जायला थांबवत नाही, तुम्ही जा. पण एक लक्षात घ्या, पेना देना जावे मजल दर मजल जावं. एका ठिकाणी आज या ठिकाणी उद्या दुसऱ्या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी जरवले असं करायचं नाही. उपेने न करावे. उपेने म्हणजे एका ठिकाणी वस्ती करून राहू नये. भिक्षा मागावी, भिक्षा मागून राहावं. संबंधियाच्या घरी न वाचावे, संबंधियाकडे जाऊ नये. इथून निघाले बराबर सरळ निघायचं. ज्या ठिकाणी दुपार होईल त्या ठिकाणी भिक्षा मागायची. एकांतामध्ये विश्रांती करायची. कोणी तुमच्या जवळपास पाहुणे राहावं, अमके राहावं, तमके राहावं, कोणाकडे जायचं नाही. सरळ दत्तनामाचं चिंतन करत 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 साहित्य पर्वतावर पोहोचायचं. त्या ठिकाणी तुम्हाला दत्तात्रय महाराजांचे दर्शन होते. प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा ईश्वर अवतार चक्रधर स्वामी सांगतायत. काही अर्थ आज्ञा घेतली निघाली. आता हे चतुर्वेदीचा गड म्हणजे वेरूळ जवळ. वेरूळ पासून थोडस पुढे गेले की त्याला म्हणतात कटक, म्हणजे दौलताबाद. कटक म्हणजे सैन्यांची छावणी त्या ठिकाणी पडलेली होती, म्हणून त्याला कटक देवगिरी असं म्हणतात. आता त्या ठिकाणी सैन्यांची छावणी पडलेली म्हणजे त्या ठिकाणी बाजार आहे. आता हे स्वामीपासून निघाल्यानंतर बाजारात त्या कटक देवगिरीला पोहोचले संध्याकाळ झाली. त्या ठिकाणी बाजार वगैरे विस्तारलेले होते. आता जायचं म्हणजे बाजारामधून जावं लागत होतं. बाजारामध्ये गेले तर पाहिलं त्यांनी कुठं गाठ्या आहेत, कुठं शेव आहेत, कुठं गोडशेव आहेत, कधी गोडाचे ठेपे आहेत, त्या प्रकारचे पदार्थ, कुठं फुटाणे आहेत, कुठं बताशे आहेत. त्याने ते पाहिलं. ते दोघं एकमेकाला म्हणतात अरे आता दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला चाललो आपण, कोणा येतो की नाही, कोणा भेट होती की नाही. मग आता असं करायला लागलं. आता रस्त्यानं चाललोच तर आपण आता हे थोडस घेऊ, जरा चणे फुटाणे वगैरे घेऊ आणि घरी कोणाच्या तरी हाताने पाठवून देऊ आपल्या पोरांना, लेकरा बाळांना. घ्या काय हरकत नाही. घेतले मग थोडेसे चणे फुटाणे वगैरे घेतले, गुळशेव घेतले. ते म्हणाले पण आता ते द्यायला जावं लागेल. मला काही रागवू नका, आपल्या इथं पाहुणे राहतात, त्या पाहुण्यांना त्या पाहुण्याकडे देऊन देऊ, त्यांना सांगू आमच्या लेकरा बाळाला पोहोचून द्या. तेव्हा काय हरकत नाही. घेतलं ते. आता ज्यांना पाहुण्याच्या हातामध्ये द्यायचं होतं आमच्या घरी पोहोचून द्या, तेच पाहुणे बाजारामध्ये भेटले. अरे वा 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 वा, बरं झालं. कोणीकडे झालं, कोणीकडे निघाले. ते म्हणाले आम्ही दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला निघालो. फार चांगली गोष्ट आहे. वा वा वा. ते म्हणाले एवढी पुढे वगैरे आमच्या घरी पोहोचून द्या बाबा. ते म्हणाले आता पाहुणे तुम्ही आता दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला चालले, पुन्हा येणं होतं नाही होत, पुन्हा तुमची आमची भेट होती नाही होत, चला उभ्या उभ्या घरापर्यंत. ते म्हणे घरी जायचं नाही म्हणून सांगितलं ना मला सगळे संबंधाकडे. ते म्हणजे तुम्ही घरी ना काय येऊ ना, पण कमीत कमी बाहेरच्या बाहेर पोरगी त्याला त्याची भेट तर घ्या, आमची बायको त्याला भेट तर द्या.
आता तुम्ही निघाले वारीला, तुमचं दर्शन तर घेऊन या म्हणे. म्हणून ते त्या घरापर्यंत गेले किंवा घराच्या बाहेरूनच त्या म्हणून तिथपर्यंत गेले. तिथपर्यंत गेले तर बाईनं पाहिलं, अरे वा 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 वा, माहेरची माणसं आली, पाया बिया पडली, चला हो आतमध्ये, पाया वगैरे धुते तुमचे, आता तुम्ही दर्शनाला चालले, चला चला आतमध्ये, थोडस काहीतरी काही नको आम्हाला भिक्षा मागून खायचं. अहो ते म्हणे आज जाऊ द्या, आजच निघाले तुम्ही, उद्यापासून तुमचा नियम सुरू करा ना, आजचे दिवस काहीतरी खा म्हटल्यानंतर पाहिजे गरम स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर जेवले. आता सगळे संबंधाकडे जाऊ नका म्हणून सांगितले, गेले. जेवू नका म्हणले तर जेवले, भिक्षा मागून खायला सांगितले, जेवले. जेवल्यानंतर बाईने जरासं थोडं जास्तच वाढलं, माहेरची माणसे थोडं जास्तच वाढलं, झाड्डे आलं. झाड्डे आल्यावर बासुपती त्या ठिकाणी भेटली, पलंग भेटलं, त्या ठिकाणी झोपले. झोपल्यानंतर अर्धरात्र चिव आलं. ते म्हणाले, अरे उठा. ते म्हणे काय झालं? आणि जेवण काय सांगितलं होतं आपल्याला? काय सांगितलं होतं? अरे देवानं तुम्हाला सांगितलं होतं, पेनावेना जावे, उपेन न करावे, सगळे संबंधियाच्या घरी जावे, भिक्षा मागावी. असं करता करता बदल तुम्ही जर पोहोचताल तर तुम्हाला माहूरच्या पहिल्या घाटाजवळ, सगळं समजून सांगितल्यानंतर मी कळत नाही माणसाला, माहूरच्या पहिल्या घाटावर तुम्ही पोहोचताल, त्या ठिकाणी तुम्हाला एक संन्यासी भेटेल. तो तुम्हाला विचारेल, कुठे निघाले? तुम्ही म्हणायचं आम्ही दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला निघालो. मग तो संन्यासी म्हणेल, दत्तात्रय प्रभू ते मीच आहे. पण एक लक्षात ठेवा, ते दत्तात्रय प्रभू नसतील. मग तुम्ही अजून दुसऱ्या याच्यावर जावं, पुन्हा तुम्हाला एक दुसरं डोंगर लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल. तो ब्राह्मण काय म्हणाल, कुठे निघाले? तुम्ही म्हणायचं आम्ही दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला निघालो. तो ब्राह्मण तुम्हाला म्हणेल, दत्तात्रय प्रभू तो मीच आहे. पण तेही दत्तात्रय प्रभू नसतील. मग तुम्ही पुढे निघावं, सह्याद्रीच्या त्या तिसऱ्या डोंगराजवळ पोहोचावं. पायथ्याजवळ तुम्ही पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला गोंधळी बेसामध्ये दत्तात्रय प्रभूचे दर्शन होते. गोंधळी बेस कसा आहे? गोंधळी बेस कसा आहे? डोक्यावर पंख लावलेले, तिथे माळा बांधलेले आहे, कमरेला गुंडाळायला कपडा आहे, माळाचे मने आहे. आणि त्या ठिकाणी काय होईल? गोंधळीच्या वेशामध्ये तुम्हाला दत्तात्रय प्रभू भेटतील. गोंधळ कसा असतो? गोंधळ माझे पत्र त्या धन्याला वैकुंठवासी राहतयाला अनपत्राचा मजकुरण वादन भक्त संकटी धावून आला. ही वेळी वाकडी सेवा माझी मान्य करून जा प्रभू. अनाज्ञान मूळ बालक म्हणून हात मस्तकी धरशील का? हे भगवन कसे करावे? कोणी मानू नका, यात मुचे काय? आम्ही भगवंताची सारी लेकर. दत्त दर्शनी जायाचं ग जायाचं. गोंधळी गोंधळी दत्त नामाची गोंधळी, गोंधळी गोंधळी दत्त नामाची गोंधळी, गोंधळी गोंधळी दत्त नामाची गोंधळी.
या ठिकाणी निवृत्ती पोपट पाटील यांनी या दत्त नामाच्या गोंधळामध्ये गोंधळून जाऊन गोंधळ्यांना 251 रुपये दिलेले आहेत. वा वा. दत्त प्रभु दत्त प्रभु दत्त प्रभु, ये मेरे मालिक, गोंधळी विषयामध्ये दत्तात्रय प्रभु दर्शन देत आहोत, पण आम्ही अभागी. देवाने सांगितलेलं आम्ही केलं नाही. होणारं दत्त प्रभूंचं दर्शन आम्हाला झालं नाही, हे शोकांतिक आहे. जर खरोखर दत्तात्रय महाराजांना भेटायची इच्छा मनातून तळमळ जर असती आणि प्रत्यक्ष परमात्मा जर सांगतोय आणि आपण ते जर ऐकलं तर नक्कीच दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं असतं. आणि दत्तात्रय महाराजांचं अमोघ दर्शन सांगितलेलं आहे. दर्शन होत नाही, ज्याला झालं तो उद्धरल्याशिवाय तो राहत नाही. एवढं निश्चयात्मक आहे, हे रावघ विश्वासात्मक आहे, हे प्रतितीपंथ आहे, निश्चयात्मक असंच आहे, असंच आहे, हे निश्चयात्मक आहे. जर ऐकलं असतं तर नक्की दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं असतं. चला असा प्रयत्न करूया. यावर्षी नाही भेटले, पुढल्या वर्षी भेटतील. बहुत गई, अब थोड़ी रही, थोड़ी भी न जाए. थोडं राहिले चिंतन करा, देवाचं स्मरण करा, मनन करा, नक्कीच देव उद्धार करतील. जीवाचा उद्धार करावा हा परमेश्वराला व्यसनच आहे. त्याला माहिती आहे हा ऐकत नाही तरी परमात्मा अवतार धारण करतात, धर्माची स्थापना करतात, अधर्मांचा नाश करतात. चला असो, 7 दिवसाची वेळ संपलेली आहे. दत्तात्रय महाराज काय आहेत हे माझ्या थोडक्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता कोणाला किती समजलं? बहुत दिया सरकार ने, लेकिन किसको क्या मिला ये तो मुकद्दर की बात है. कोणाला काय भेटलं हे तर आपापल्या देव द्यायला भरपूर आहे, पण आपलं पदक फाटलेलं आहे. देव भरभरून देत आहे, आपल्या घ्यायला आपल्याजवळ पदक नाही. असीम कृपा देवाची आहे. मी माझ्या शब्दात दत्तात्रय महाराज कसे आहे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जिएंगे फिर मिलेंगे, योग आला पुन्हा भेट होईल. जिंदगी का सफर है एक ऐसा सफर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. कोणाला कळलेलं आहे पुन्हा कधी भेट होईल नाही होईल. तुम्ही राहू आम्ही राहू. हो श्यामा हो
परदेश हम परदेसी हो गए, टूटा अपना देश हम परदेसी हो गए। श्यामा किस्मत के मारों को भूल न जाना, भूल न जाना। आते जाते खैर खबर सब लोगों की दे जाना, ले जाना सर पे, ले जाना संदेश हम परदेसी हो गए, छूटा अपना देश हम परदेसी हो गए। बोलत असताना काही शब्द चुकीचे निघाले असतील. सगळे माझ्यापेक्षा वयस्कर माणसं आहेत, अभ्यासू माणसं आहेत.